शुभविवाह या मालिकेच्या 6 मेच्या भागामध्ये इकडे आता सगळेच जण खूप टेन्शन मध्ये असतात। पुण्याच्या महाजनच्या ब्रँचला झालेला हा सगळा घातपात याच्यामुळे आकाशला जबरदस्त धक्का बसतो आणि ऍक्टिंग करत इकडे आता रागिणी म्हणत असते, काय रे आकाश, काय हे घडून बसलं, मला काही कळतच नाहीये। यावरती इकडे आता अभिजित म्हणतो, हे असं अचानक कसं घडलं? आकाश म्हणतो, काल रात्री मला दोनचा फोन आला होता। कंपनीमध्ये खूप काही लोकांची नाराजी आहे, म्हणजे ना त्यांना त्यांचा ओटी म्हणजे ओव्हर टाइम दिला जात नाहीये। 10 तास म्हणजे इकडे 8 तासाच्या ऐवजी 10 तास काम करून घेतलं जाते, त्यांची खूप नाराजी आहे। पण मी ते सॉल्व करणारच होतो, पण त्याच आधी हा सगळा प्रकार घडल्यामुळे परिस्थिती एकदम हाताबाहेर गेली। यावरती रागिणी म्हणते, मग आता काय करायचं आहे? तितक्यात आता महाडिकांचा आकाशला कॉल येतो। आकाश म्हणतो, महाडिक, पुण्याचं सगळं तुम्ही बघता ना, मग अचानकपणे ही इतकी सिच्युएशन येईपर्यंत काय घडलं होतं? म्हणजे यावरती महाडिक म्हणतात, लोक खूप संतापलेत, ते माझं पण काही ऐकायला तयार नाही। मी समजावायला गेलो तर माझ्यावरती सुद्धा हल्ला केला होता। आता महाडिक हा रागिणीचाच माणूस असतो, तो रागिणीने जसं पढवलेलं तसं पोपटासारखा बोलत असतो। आकाश म्हणतो, हे बघा महाडिक, तिथली परिस्थिती तुम्ही निवळून धरा, तोपर्यंत उद्यापर्यंत मी तिकडे पोहोचतोच आहे, जे काही आहे ते तिकडे आल्यावरती मी पाहतो। असं म्हणत आकाश आता महाडिकांना तिकडची परिस्थिती तुम्ही समजावा, मी लवकरात लवकर येईन असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यावरती रागिणी म्हणते, काय रे आकाश, म्हणजे तू एकटा कसं जाणार, तुझी ही अशी परिस्थिती? यावरती आकाश म्हणतो, आत्या, पण मला जावंच लागेल ना। यावर रागिणी म्हणते, तू काळजी करू नकोस, मी पण तुझ्यासोबत येते। यावरती अभिजित म्हणतो, मी पण येतो। तर हुशार रागिणी अभिजितला म्हणते, नको नको, तू नको येऊ, इकडे काही झालं तर इकडचं पण सांभाळण्यासाठी तुला इकडे कोणीतरी पाहिजेच ना, म्हणून तू इथे थांब। असं म्हणत रागिणी मुद्दाम अभिजितला या प्रकरणापासून लांब ठेवते, जेणेकरून पॉवर ऑफ अटर्नीची ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा ही पॉवर ऑफ अटर्नी आपल्या नावावरती आपल्याला करून घेता येईल, म्हणून रागिणीचा हा कारस्थान चालू असतं। त्यावरती आता मात्र आकाश म्हणतो, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, मी उद्याच्या उद्या पुण्याला जायला निघतोय। इकडे आजी खूप उदास असते। मग आता हा सगळा प्रकार ती सारखी सारखी पाहत असते। भूमी येते आणि म्हणते, आजी, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं, सगळं काही ठीक होणार आहे। आकाश तिकडे निघालाय ना, आकाश सगळं काही ठीक करेल। आजी म्हणते, कसं सांगू तुला, म्हणजे आकाशच्या बाबांचं, जनार्दनचं हे स्वप्न होतं, ही कंपनी म्हणजे त्याचं स्वप्न होतं, त्याचं स्वप्न तो पूर्ण करत होता आणि आकाश या सगळ्यामध्ये त्याला साथ देत होता। पण परिस्थिती कशी आली बघ ना, या सगळ्यामध्ये आकाश त्याला कंपनी मोठं करण्यासाठी करतोय, पण ही कंपनी आज डुबघाईला आलेली आहे। म्हणजे मी माझ्या मुलाला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकले। मी त्याला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी मी आकाशच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन, त्याला ही कंपनी मोठी करण्यासाठी मदत करेन, पण आज बघ, आज मी हरले, मी माझं वचन नाही पूर्ण करू शकले। यावरती भूमी म्हणते, आजी, तुम्ही स्वतःला दोष घेऊन का घेताय बरं? या सगळ्यामध्ये आकाश चाललाय ना, तुमचा आकाशवरती विश्वास आहे ना, आकाश सगळं ठीक करेल आणि मगच परत येईल, तेवढी तुम्ही खात्री ठेवा। आजी म्हणते, मला आकाशवरती विश्वास आहे ग, पण आकाशची परिस्थिती, आकाशचा पाय बघतेस ना तू, आकाशच्या पायाची काय अवस्था आहे ती, मला खूप टेन्शन आलंय ग। यावरती भूमी म्हणते, आजी, काळजी करू नका, आकाश ही सगळी सिच्युएशन अगदी व्यवस्थितपणे हँडल करेल, अगदी व्यवस्थितपणे सगळं निभावून नेईल, तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका। असं म्हणत भूमी आता आजीला समजावून सांगत असते। आजी म्हणत असते, हो भूमी, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, सगळं काही ठीक होईल। असं म्हणत आजी आता इकडे भूमीचं म्हणणं ऐकत असते। मग भूमी आकाशचं सगळं सुरळीत व्हावं यासाठी निर्जळा आकाश येईपर्यंतचा उपवास धरते आणि देवी आईची प्रार्थना करत असते की आकाशचं या घरामध्ये सगळं ठीक होऊ दे, त्याला सगळं व्यवस्थित मिळू दे आणि तो ज्या कामासाठी बाहेर चाललाय ना, ते काम मुळात पूर्ण होऊ दे। असं म्हणत भूमीने आता इकडे उपवास धरलेला असतो आणि हा उपवास पूर्ण करण्यासाठी भूमी वाटेल ते करायला तयार असते। तोपर्यंत भूमी पूजा करत असते आणि तिकडे मानसी येते आणि म्हणते, ताई, काय ग, आज कसली पूजा? यावरती भूमी सांगते, आज ना मी आकाश तिकडे चाललाय ना, ते काम त्याचं सुखरूपपणे पूर्ण व्हावं यासाठी पूजा ठेवलेली आहे आणि या पूजेमध्ये मी उपवास धरलेला आहे। जोपर्यंत आकाशचं काम पूर्ण होत नाहीये तोपर्यंत मी काही खाणार नाही, काही पिणार नाही। असं म्हणत ती आता मानसीला आपल्या उपवासाबद्दल सांगते आणि ती म्हणते, खरं तर या घराशी माझा काही संबंध नाहीये, तरी सुद्धा आकाशसाठी हे व्रत करावं असं मला वाटतंय। अथर्व म्हणतो, असं कसं म्हणतेस ताई, तुझा या घराशी खूप मोठा संबंध आहे, आम्हाला सगळ्यांना तुझा खूप आधार वाटतो ताई, म्हणजे तू आहेस ना तर आम्हाला खूप छान वाटतं, प्रत्येक संकटाला
तोंड देण्याची ताकद येते. मानसी म्हणते हो ताई, पुन्हा असं बोलू नकोस की तुझा या सगळ्यामध्ये काही संबंध नाहीये. असं म्हणत ती अथर्वला म्हणते बघितलंस ना, म्हणजे ताई या घरासाठी काहीही आठवत नसून सुद्धा किती काही करते ना. खरंच आहे, मनाचं मनाशी जेवायला कनेक्शन जोडलेलं असतं ना, त्याच वेळेला ह्या अशा गोष्टी घडतात. मग मानसी पण देवापुढे प्रार्थना करते की ताईने हे जे व्रत करण्याचं ठरवलेलं आहे ना, ते व्रत पूर्ण करण्यामध्ये तिला तू यश दे देवा. सगळं काही ठीक होऊ दे. मोठी सून म्हणून तिने जे कर्तव्य निभावायचं ठरवलंय ना, ते कर्तव्य व्यवस्थितपणे पार होऊ दे. असं म्हणत इकडे आता मानसी सुद्धा प्रार्थना करत असते. तोपर्यंत आकाश आता अथर्वच्या मदतीने तिकडे जाण्यासाठी काय काय तयारी करता येतील, त्याचे मेल ओपन कर, काय समजलेलं आहे हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात तिथे भूमी येते आणि आकाश तुझ्यासाठी थालीपीठ बनवून ठेवलेले आहेत, त्याच्यासोबत पन्ह पण आहे. थालीपीठ खा, नंतर पन्ह पी आणि काही खाणं पिणं न करू नको, असं करू नकोस. स्वतःची सगळी नीट काळजी घे. तिकडे गेल्यावर ती हीट असेल तर स्वतःला सांभाळ, डिहायड्रेट होऊ देऊ नकोस, पाणी पीत जा. असं 1 न 100 अनेक सूचना ती देत असते. त्यावेळेला मग मात्र इकडे आकाश म्हणतो भूमी, एकीकडे तू मला म्हणतेस की मला असं काही बोललेलं आवडत नाही आणि दुसरीकडे तू माझी बायको असल्यासारखंच हक्क गाजवते आहेस. बरं, यावरती भूमी म्हणते हे बरं आहे, तुला आपलं बायको शिवाय दुसरं काही दिसतच नाही. तू दरवेळेला हेच सगळं बोलणार का? तू मैत्रीण म्हणून माझी गोष्ट ऐकून घेऊ शकत नाहीस का? आकाश म्हणतो मैत्रीण आहे ना, ती मैत्रिणीच्या ठिकाणी असते. मैत्रीण कधीही इतका हक्क गाजवत नसते. असं म्हणत आकाश भूमीचा हात धरतो तर भूमी आकाशला मारायला येते. त्यावरती आकाश म्हणतो बघितलंस, म्हणजे जर का बायको असतेस ना तर तू मला मारायला नसती आलीस, मैत्रीण आहेस म्हणून मारतेस ना. पण मला ना मैत्रिणीची बायको बनवायला वेळ नाही लागणार. असं म्हणत आकाशचं नेहमीचं फ्लर्टिंग चालू होतं. भूमी म्हणते झालं, तुला वेळ मिळाला की तुझं फ्लर्टिंग चालू होतं. आकाश म्हणतो मग सुरुवात कोणी केली होती? बायकोच्या अधिकाराने मला हे सगळं खा ते खा सांगण्याची. यावरती भूमी म्हणते ते सगळं जाऊ दे, तुझं तिकडचं काम सगळं सुखरूप होऊ दे आणि सगळं काही सुखरूप होऊन तू न गुड न्यूज घेऊनच घरी परत येऊ दे. असं म्हणत भूमी आकाशला सगळं काही नीट समजावून सांगत असते. आकाश म्हणतो तू असं बायकोच्या हक्काने सांगितलंस ना तर सगळं काही ठीक होणार आहे. असं म्हणत आकाशचं फ्लर्टिंग काही थांबत नसतं. भूमी आणि आकाश एकमेकांकडे पाहत असतात. त्यांचा हात एकमेकांच्या हातात असतो. अथर्व त्या दोघांची गंमत करत असतो. तितक्यात तिथे आजी आणि रागिणी येते. रागिणी फोनवरती बोलत असते आणि म्हणते आकाश सगळी सोय झालेली आहे, लवकरात लवकर निघायला हवे. तिकडे आपले सगळे डेलिकेट्स वाट पाहत असतील. तोपर्यंत आकाश म्हणतो ठीक आहे आजी, मी येतो आणि तू काळजी करू नको, सगळं काही तिकडचं ठीक करूनच मी येईन. असं म्हणत आकाश आता निघणार. तितक्यात तिथे डॉक्टरांचे एक असिस्टंट येतात आणि ते म्हणतात ज्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे ना, त्याच डॉक्टरांनी मला तुम्हाला चेकअपसाठी पाठवलेलं आहे, म्हणजे आजची तुमची अपॉइंटमेंट आहे ना. आकाश म्हणतो ओ सॉरी, म्हणजे खरं तर मी ही अपॉइंटमेंट आहे हे विसरूनच गेलो. यावरती ते म्हणतात नाही नाही, तुम्हाला विसरून चालणार नाही. कसं आहे ना, या सगळ्यामध्ये तुम्हाला वेळच्या वेळी अपॉइंटमेंट घेणं, वेळच्या वेळी तुमचे व्यायाम होणं, वेळच्या वेळी औषधं होणं हे सगळं महत्त्वाचं आहे आणि आजची अपॉइंटमेंट आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे. आकाश म्हणतो सॉरी, पण आज मी तुमच्याकडून चेकअप करून नाही घेऊ शकत. यावरती मग मात्र डॉक्टर म्हणतात असं कसं, आज काय आहे? आकाश म्हणतो आमच्या पुण्याच्या ब्रँचमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे आणि तिकडेच मला जावं लागणार आहे. डॉक्टर म्हणतात काय तुम्ही आणि पुण्याला या अशा अवस्थेमध्ये? मी तुम्हाला अशा अवस्थेमध्ये पुण्याला जायची परवानगी देऊ शकत नाही. असं म्हणत असताना अभिजित आणि पौर्णिमा वरतून हे सगळं ऐकत असतात. त्याच वेळेला इकडे आता भूमीला निलांबरीचा कॉल येतो. हे सगळं बोलणं चालू असताना मग भूमी बाहेर येते. निलांबरी म्हणते कुठे आहेस तू? ताबडतोब जिथे असशील तिकडून मी सांगते त्या गार्डन मध्ये मला भेटायला ये. भूमी म्हणते आई गार्डन मध्ये? आज काय गार्डन मध्ये? निलांबरी म्हणते मला तुझ्याशी काही बोलायला वेळ नाहीये, म्हणजे मला काही वेळ जात नाही म्हणून तुला फोन नाही केलेला आहे मी. ताबडतोब मी ज्या गार्डन मध्ये सांगते त्या गार्डन मध्ये निघून ये, माझं महत्वाचं काम आहे. असं म्हणत ती फोन कट करते. भूमीला कळत नाही नक्की आईला काय बोलायचं होतं, गार्डन मध्ये तिने मला का बोलवलेलं होतं. भूमी हॅलो हॅलो करत असते पण निलांबरी मुद्दाम फोन कट करते. भूमीला अर्धवट माहिती देते आणि ताबडतोब फोन कट करून ती आता त्या गार्डन मध्ये तिची वाट पाहायला लागते. तिला आता भूमीला काहीतरी सांगायचं असतं. मग भूमी फोन ठेवून आत येते. तोपर्यंत डॉक्टर आकाशला सांगत असतात हे बघा, तुमचं पुण्याचं काम जितकं महत्वाचं आहे ना तितकीच तुमची तब्येत पण महत्वाची आहे. कारण जर तुमच्या तब्येतीला काही झालं ना तर या सगळ्यामध्ये तुम्ही ना जिथपर्यंत आलेला आहात ना ते सगळं मागे रिव्हर्स मध्ये जाल आणि आतापर्यंत आपण जे ठरवलेलं आहे किंवा आपण
आपण जे सगळं काही केलेलं आहे ना ते सगळं फिक्स कट होऊन जाईल। आणि म्हणूनच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही हे कॅन्सल करा, कॅन्सल करून तुम्ही ही अपॉइंटमेंट घ्या, मी जे बोलतोय ते ट्रीटमेंट घ्या। रागिणी म्हणते हे कसं शक्य आहे, म्हणजे तिकडे आकाशचं जाणं खूप महत्त्वाचं आहे, आकाश तिकडे जर का गेला नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, या सगळ्यामध्ये आकाशला जाणं गरजेचं आहे। याच्यावरती आजी म्हणते अगं रागिणी हो, पण दुसरा काहीतरी पर्याय असेल ना, काहीतरी पर्याय असेल की जेणेकरून आपण आकाशला जाणं थांबवू शकतो। यावरती रागिणी म्हणते आई अगं कोणता दुसरा पर्याय, दुसरा काहीही पर्याय आपल्याकडे नाही आहे, कारण आकाश तिकडे गेला नाही तर सहीचे अधिकार फक्त आकाशकडेच आहेत ना, कसं काय होणार आहे हे सहीचे अधिकाराचं, सहीचे अधिकार आकाशकडे असल्यामुळे आकाशला तिकडे जावंच लागणार आहे। असं म्हणत आता रागिणी मुद्दाम उलट पक्षी तिला जे हवे ते वदवून घेण्यासाठी उलट बोलत असते। त्यावरती आकाश रागिणीकडे वळतो आणि आत्या एक मार्ग आहे। रागिणी म्हणते आत्ता कोणता मार्ग, मला तर काही मार्ग सुचत नाहीये। आकाश म्हणतो जर मी पॉवर ऑफ अटर्नी तुला दिली तर, सहीचे अधिकार तुला दिले तर तू तिकडे गेल्यावरती सही कर आणि काय हवे तो निर्णय घे, म्हणजे तुझं तिकडचं पण माझं काम होईल आणि इकडे पण माझी ट्रीटमेंट घेऊन होईल। यावरती अभिजित आणि पौर्णिमा चिडतात, म्हणजे रागिणीने असा डाव साधलाय तर आत्ता अभिजितच्या लक्षात येतं की हे सगळं करण्यामागचा हा डाव होता आणि मला अंधारात ठेवून तिने हे सगळं केलंय, हे अभिजितला समजतं आणि रागिणीचा डाव यशस्वी झाल्यामुळे अभिजित खूप चिडतो। पौर्णिमा म्हणते काय आहे, काय सगळं केलंय तुम्ही, काहीच नाही याच्यामध्ये आडकाठी करणार। यावरती अभिजित म्हणतो मी महाडिकांना 10 वेळा कॉल करत होतो पण महाडिकच कॉल उचलत नाहीत, आईने मला गाफील ठेवून हे सगळं केलंय। रागिणी म्हणते नाही आकाश, म्हणजे मी हा सहीचा अधिकार नाही घेऊ शकत, इतकी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत, जो अधिकार तुझा आहे तो अधिकार तुझाच आहे, या सगळ्यामध्ये मी यात पडणार नाही, प्लीज मला अडकवू नकोस। यावरती आजी म्हणते रागिणी अगं असं काय करतेस, तू या सगळ्यामध्ये नाही पडणार तर कोण मदत करणार आकाशची, म्हणजे तुला या सगळ्यामध्ये पडावंच लागेल रागिणी। अगं जर का तू आकाशच्या बद्दल गेलीस ना तर इकडे आकाशची ट्रीटमेंट सुद्धा सुरू होऊ शकते आणि तिकडे आपलं काम पण होईल ना। रागिणी म्हणते आई तू बोलतेस खरी, पण आकाशचं पॉवर ऑफ अटर्नी घेणं माझ्या मनाला बिलकुल पटत नाहीये। यावरती आकाश म्हणतो आत्या प्लीज तू असं काहीतरी बोलू नकोस, तुला तिकडे जायलाच लागेल। असं म्हणत इकडे आता आकाश मुद्दाम जबरदस्तीने रागिणीला तिकडे पाठवत असतो। आता रागिणी हो नाही करता करता तिकडे जायला तयार होते, म्हणजे तिला तेच पाहिजे असतं, पण फक्त नाटक करण्यासाठी ती हे सगळं करत असते। फायनली रागिणीचं जाणं कन्फर्म होतं। इकडे अभिजित विचार करतो आईने मला गाफील ठेवून हे सगळं मुद्दाम नाटक रचलं, म्हणजे माझ्यापर्यंत काही न पोहोचू देता तिने तिकडे जाण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे, आता या डावाला मलाच बगल द्यायला पाहिजे। तोपर्यंत रागिणी निलांबरीला सांगत असते काहीही झालं ना तरी तुम्हाला आता पाऊल उचलायला पाहिजे, वेळ कमी आहे, रात्र वैऱ्याची आहे, लवकरात लवकर तुम्हाला हे पाऊल उचलत भूमीला सगळं करायला पाहिजे। मग रागिणीने सांगितल्याप्रमाणे निलांबरी भूमीला आता पार्कमध्ये बोलवते, पार्कमध्ये बोलवून ती म्हणते अगं तुझ्यासाठी खूप एक चांगलं स्थळ आलेलं आहे। भूमी म्हणते स्थळ, आई कसलं स्थळ? यावरती निलांबरी म्हणते भानुशाली वकिलांचं तुला स्थळ आलेलं आहे। असं म्हणत निलांबरीने डाव पूर्णपणे पलटी केलेला असतो। इकडे रागिणी डाव पलटी करण्यासाठी आकाशची जुनी फ्रेंड त्याला बोलवते आणि म्हणते आकाश अरे तुला भेटायला कोण आले बघ, आणि आकाश तिला पाहतो आणि खूप आनंदाने खुश होतो। इकडे आकाशला बिझी ठेवून तिकडे आता भूमीला भानुशालींच्या जवळ आणण्याचा रागिणीचा डाव आता यशस्वी होणार का हे पाहणं रंजक ठरणार।